स्वतःचा छंद जोपासला पाहिजे. त्या छंदामधून तुम्ही तुमचं उपजीविकेचं साधन तर बनवू शकतात आणि प्रसिद्धीही मिळवू शकतात. असं की खूप असे लोक आहेत की ज्यांना हॉस्पिटलची किंवा ओपीडीची किंवा ब्लड टेस्ट ज्या कराव्या लागतात ते परवडत नाहीत. प्रत्येकासाठी जर महिला दिन असेल तर महिला दिनासाठी त्यांच्या हिमोग्लोबिन तपासणी असेल, महिलांच्या पॅप्समियर चाचणी असेल, मॅमोग्राफी असेल, आम्ही फ्रीमध्ये ठेवतो. की जर तू प्रेम, आदर, रिस्पेक्ट समोरच्याला एका हाताने दिला ना, तुला 100 हाताने तो रिटर्न देतो. तर मॅडम, तुम्ही या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या मार्फत कोणते कोणते उपक्रम राबवता? तसेच महिलांसाठी वेगवेगळे योजना आहेत. पेरितक्ता, घटस्फोटी, सिंगल मदर असेल तर त्यांना आपण मोफत औषध उपचार करतो. मग तुमची राजकारणात सुरुवात कशी झाली? आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते असतात. असं एकही व्यक्ती नाही, म्हणजे कुठल्याही पक्षाचा तो माणूस असू दे, त्यांना फोन गेलाय ना त्यांच्यापर्यंत ते औषध ते जाणारच. तर माझ्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना विचार बदलायला भाग पाडणारं व्यक्तिमत्व, पहिलं म्हणजे अजितदादा पवार साहेब आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आप्पा शिंदे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यामार्फत कोणती कोणती कामं केली आहेत इकडे? फाउंडेशनमधून आमची कामं चालू असतात. तसंच निवडणुकांचं सांगायचं झालं तर निवडणुका काही येतात जातात. निवडणुका आल्या आहेत म्हणून आम्ही काम करत आहोत असं काही नाही. नमस्कार, मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजू पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर मंजू विनय पाटील. गेली 10 ते 12 वर्ष झाले मी सखाराम नगर कॉम्प्लेक्स, डोंबिवली पश्चिम येथे जनरल प्रॅक्टिस करते. आणि सुरुवातीच्या काही काळामध्ये थोडे वर्ष मी जॉबही केला, प्रायव्हेट जॉब केला, गव्हर्नमेंट जॉबही केला. आणि आता सलग आमचं फाउंडेशन चालू आहे आणि जनरल प्रॅक्टिस करत आहे. तुमचं बालपण कुठे गेलं, ते कसं होतं, त्याबद्दल जरा सांगा. बालपण माझं पिंपरी चिंचवडला गेलं. पिंपरी चिंचवडमध्ये माझी शाळा होती, जैन कन्या प्रशाला. जैन विद्या प्रसारक नावाचं प्रायव्हेट संस्था आहे, त्यांच्या अंतर्गत जैन कन्या प्रशाला म्हणून शाळा येते. त्या शाळेमध्ये माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. बालपण माझं मध्यम वर्गीय कुटुंबामध्येच गेलं. वडील प्रायव्हेट जॉब करत होते, आई गृहिणी, एक बहीण आहे मोठी, मला एक भाऊ आहे. ओके. आणि डॉक्टर बनण्याचा निर्णय कसा घेतलात? नाही, असं काही डॉक्टरच बनायचंय असं काही ठरवलं नव्हतं मी. लहानपणी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर CID कार्यक्रम लागायचा सोनीवरती, आणि तो बघत असताना त्याच्यात अश्विनी केसरकर नावाची आपली अभिनेत्री आहे, तर त्या SCP प्रद्युमन त्यांना असिस्ट करायच्या. ती शर्ट पॅन्ट घालून असं चोरांच्या मागे धावायची. ती एकमेव स्त्री पात्र होतं त्याच्यामध्ये. तर तिला बघून असं कायम वाटायचं लहानपणी, म्हणजे 5वी 6वीला 7वीला असताना वाटायचं की आपण पोलीस व्हायला पाहिजे. तर मग त्या ह्यानी मी असं वडिलांना बोलायचे मोठेपणी, किंवा घरी आपल्यावर कोणी आले की विचारताना, बाळा तू मोठी कोण होणार, म्हणजे पोलीस होणार. असं वडील माझे तसे स्ट्रिक्ट खूप होते. घरामध्ये वातावरण अभ्यासाचं खूप होतं. अदर ऍक्टिव्हिटीज काय असतील तर त्या करा तुम्ही, पण अननेसेसरी कुठे फिरायला जाणं मित्र आणि मैत्रिणींसोबत, त्यावेळी तर तसं काही वातावरण नव्हतंच. बरोबर. तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या खाली खेळायला जाणं एवढंच, त्याच्या व्यतिरिक्त असं काही नव्हतं. मग जसं थोडी मोठी होत गेले, मी 8वी 9वीला गेली, सेल्फ स्टडी करायला लागले. आमच्या शाळेने आम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म दिला होता. शाळेचे संस्कार खूप छान होते. आमच्या शाळेमध्ये संस्कृत या विषयावरती खूप भर होता. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आपण आजकाल गाण्यांच्या भेंड्या खेळतो, फळांच्या असं भेंड्या खेळतो. तर आमच्या शाळेमध्ये स्पर्धा भरायच्या संस्कृत सुभाषितांवर. फॉर एक्झाम्पल आपण तो श्लोक, साधा श्लोक घेते मी. काक हा कृष्ण हा पीक हा कृष्ण को भेदा पिक काकयोः वसंत समये प्राप्ते काक हा कृष्णा पिक हा कृष्णा. तर शेवटी पिक हा कृष्णा म्हणजे पीक शेवटी क आला, तर त्या क वरून तुम्ही शब्द घ्यायचा आणि संस्कृत सुभाषित कुठलंही बोलायचं. अशा आमच्या भेंड्या चालायच्या संस्कृत सुभाषितांच्या, आणि त्याची मग स्पर्धा भरायची. तर त्या स्पर्धा भरत असताना अशा जोड्या असायच्या तुमच्या असं. तर त्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचा कुठलाही अध्याय घ्यायचा, 10वा अध्याय घेतला तर त्याचे पहिले 10 श्लोक तुम्ही एकदम फ्लुएंटली बोलले पाहिजे, तुमचे शब्द उच्चार चांगले पाहिजेत, अशा स्पर्धा भरायच्या. मग त्यामुळे आम्ही घरी मी माझ्या वडिलांना सांगितलं, मग आम्ही स्पेशल संस्कृतसाठी क्लासेस लावले. मी आणि माझी मैत्रीण असे आमचा ग्रुप होता 4-5 जणांचा. आम्ही संस्कृत स्पेशल क्लासेसला जायचो. त्याच्यानंतर माझं मराठी मीडियम मध्ये एज्युकेशन सगळं झालं. मग तेव्हा
हिंदी विषय आम्ही ऑप्शनलला ठेवला होता, मराठी होता आम्हाला, संस्कृत होतं, इंग्लिश, शास्त्र असं आम्ही वेगळं असे 2 क्लासेस होते. अच्छा. तर मग शाळेने 10वी पर्यंत खूप छान संस्कार केले आमच्यावरती. त्याच्यामुळे मग जेव्हा मी 8वी 9वीला गेली ना तेव्हा असं वाटायला लागले नाही आपण टीचिंग प्रोफेशन मध्ये गेलो पाहिजे. का तर शाळेने स्टेज डेअरिंग खूप दिलं होतं, खूप लोक समूहासमोर जायचं आणि बोलायचं आणि मग लोक आपल्याला ऐकणार, मग ते छान वाटत होतं. मग असं वाटायला लागले की आपण टीचर व्हायला पाहिजे. आणि मग 10वी नंतर काय झालं की माझे वडील आहेत, माझ्या वडिलांवरती, माझ्या वडिलांचं गाव सोलापूर, सोलापूरमध्ये बार्शी तालुका येतो, जिथे तुम्हाला शिक्षणाच्या खूप फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तिथून 20 किलोमीटरवरती रिधोरे नावाचं आमचं गाव आहे. तर आमच्या गावामध्ये ना पप्पांचे माझ्या मित्र आणि रिलेटिव्ह पण आहेत, ते दिगंबर काका म्हणून, ते एकमेव डॉक्टर होते आमच्या गावामध्ये. दिगंबर काकांची डिस्पेन्सरी त्यांच्या गावात घरातच होती, म्हणजे घराच्या हॉलमध्ये डिस्पेन्सरी, आणि त्या गावामध्ये ते एकमेव असल्यामुळे आजूबाजूची छोटी छोटी जी गावं असतात तिथे तेच जायचे. मग जेव्हा आम्ही माझे वडील रिधोरेचे जरी असले, सोलापूर जिल्ह्यातील रिधोरे गावाचे जरी असले तरी वयाच्या 20 वर्षापर्यंत त्यांनी शेती केली. शेती केल्यानंतर ते पुण्याला शिफ्ट झाले 20व्या वर्षानंतर, आणि मग पुण्यामध्ये ते जॉब करत होते. तर मग माझे ते काका जे होते दिगंबर काका, ते त्यावेळेचे DHMS डॉक्टर होते. तर ते स्वतःच्या गावात पण प्रॅक्टिस करायचे, दुसऱ्या गावात पण प्रॅक्टिस करायचे. तर जेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टी, दिवाळीच्या सुट्टीत जेव्हा गावी जायचो ना, तर त्यांच्याकडे गेलो ना की सगळे लोक अशी वाट बघत बसायची, कधी डॉक्टर येणार, कधी डॉक्टर येणार. आणि डॉक्टर आले का त्यांच्या बाजूला खूप असा लोकांची गर्दी व्हायची, आणि मग ते सगळ्यांना मेडिसिन द्यायचे, कोणा काय इंजेक्शन द्यायचे. तर ते मी बघायचे, कधी कधी आम्ही पण काका काय मदत करू, काय मदत करू असं मदत करायचं. तर ते आमचे दिगंबर काकांनी माझ्या वडिलांना एक मेसेज सांगितला होता की तुझी मुलगी खूप चांगलं करते शिक्षणामध्ये, तर तू असं नको समजू की आपल्या गावातले लोक तुला सांगतात बघा मुलीला शिकवलं नाही पाहिजे. म्हणजे वडिलांवरती तो समाजाचं प्रेशर होतं, म्हणजे त्या आता जवळजवळ 20 वर्षापूर्वी त्यांच्यावरती तो समाजाचं प्रेशर होतं की मुलींना शिकवायचं नाही. 12वी झाल्यानंतर ऑलमोस्ट आमच्या गावामध्ये 12वी झाली की मुलींचं लग्न व्हायचं. बहिणीच्या बाबतीतही माझं तसंच झालं, पण बहिणीने शिक्षण किंवा वडिलांनी, तिच्या मिस्टरांनी तिचं शिक्षण 12वी नंतर लग्न झाल्यानंतरही कंटिन्यू केलं. पण माझ्या बाबतीत असं झालं की त्या आमच्या डॉक्टर काकांनी वडिलांना सांगितलं की बाबा तू तुझ्या मुलीला पुढे शिकव म्हणून असं, आणि त्या पद्धतीने मी पुढे गेली. त्याच्यानंतर मग आमचं CET झालं, मग माझं मेडिकलचं शिक्षण झालं अहिल्यानगरला, तेव्हा अहमदनगर म्हणायचे आताच्या, अहिल्यानगरमध्ये माझं ऍडमिशन झालं, मेडिकलचं शिक्षण तिथपर्यंत झालं. अरे वा, जसं तुम्ही म्हणालात की आपण लहान होतो त्यावेळी तुम्हाला पोलीस बनायचं होतं, नंतर टीचरची आवड निर्माण झाली. जसं आपण मोठं होत जातो तसं जसं आपल्याला चेंज होत जाते आणि आपल्याला लक्षात येतं आपले इंटरेस्ट कशामध्ये, त्याप्रमाणे आपण ते प्रोफेशन निवडतो. ज्यावेळी तुम्ही घरी सांगितलं की मला डॉक्टर व्हायचे, तर घरच्यांनी मग वडिलांनी कसा सपोर्ट केला? नाही, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांची जास्त इच्छा होती, कारण दिगंबर काकांनी त्यांना सांगितलं होतं की आपल्या गावामध्ये 10th 12th पर्यंत मुली शिकतच नाहीत. आता फॉर्च्युनेटली माझे वडील पुण्यात राहिल्यामुळे आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये मला चांगलं एज्युकेशन मिळालं, आणि होते मी स्टुडियस विद्यार्थिनी होते. संस्कृत सारख्या विषयावरती माझं चांगलं प्रभुत्व होतं, माझी वाणी चांगली होती. मी मोठ्या मोठ्या म्हणजे आपल्या वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, खेळांमध्ये मी चांगली होते. आमची टीम खो खो मध्ये स्टेट लेवल पर्यंत गेली होती. म्हणजे मुली मिळायच्या नाहीत खेळायला, कारण शॉर्ट्स घालून मुलींनी ते मैदानात उतरायचं होतं, त्याच्यामुळे मिळायचे नाहीत. पण माझे वडील समाजाचं प्रेशर असतानाही माझ्या वडिलांनी मला तेवढी मोकळीक दिली. पण त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं की अभ्यास करा, अभ्यासामधून तुम्ही पुढे जा, आणि त्या पद्धतीने त्यांनी मला उलट त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर हो. माझं आरामात म्हणजे 10वी पर्यंत ठरलं होतं की टीचर व्हायचं, आणि मग त्या पद्धतीनेच आम्ही पुढे हे करत गेलो की जरी मेडिकलला ऍडमिशन नाही मिळालं तरी मग मला सिनियर कॉलेजचं प्रोफेसर व्हायचं होतं असं. पण त्यांचं भर होतं की नाही, माझी दिगंबर काकांनी जसं सांगितलं की तू तुझ्या मुलीला इन्व्हेस्ट कर तिच्यावरती, फक्त पैसाच नाही तू वेळ दे तिला. 12वी पर्यंत म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले की गावातल्या मुलींची लग्न व्हायची, पण त्यांचं म्हणणं होतं की तू तुझ्या मुलीला 18 वर्षानंतर ही 25-26 वर्षानंतर वेळ इन्व्हेस्ट कर तिच्यावरती, बरोबर, आणि त्या मुलीला शिकवतो. आणि माझ्या वडिलांची कृपा की त्यांनी मला तो वेळ दिला.
आणि त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, आणि आज ते अभिमानाने आमच्या गावात सांगतात की माझी मुलगी डॉक्टर तर आहेच, आणि आज इथपर्यंत पोहोचले. ते खूप त्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा. अरे वा. तुमचे स्कूल कॉलेज मधील जे फ्रेंड होते ते आहेत का कॉन्टॅक्ट मध्ये? हो, अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. म्हणजे शाळेतल्या मैत्रिणी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. 10वी पर्यंतची माझी एक बेस्ट फ्रेंड होती सुषमा म्हणून. म्हणजे तेव्हा तर चित्रकलेला काही इतकं महत्व नव्हतं. तिचं ड्रॉइंग खूप छान होतं. अभ्यासामध्ये ती ॲव्हरेज होती. पण मला पण आता कळालं की त्या गोष्टीला किती महत्व आहे. आज ती एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे आणि मोठ्या मोठ्या ॲड्सच्या ती डिझाईन्स स्वतः तयार करते. म्हणजे इतक्या छान. म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्येक मुलीने स्वतःचा छंद जोपासला पाहिजे. त्या छंदामधून तुम्ही तुमचं उपजीविकेचं साधन तर बनवू शकतात आणि प्रसिद्धीही मिळवू शकतात. असं कॉलेजच्याही मैत्रिणी अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. भेटतो आम्ही, बोलतो अजूनही. अरे वा. हे मेडिकल फील्डचं तुम्ही शिक्षण घेत असताना काय काय चॅलेंजेस फेस केले? चॅलेंजेस तर खूप येतातच. आता छोटीशी एक गोष्ट सांगायची झाली तर मेडिकलला आपण फर्स्ट इयरला जातो, तर फर्स्ट इयरलाच डिसेक्शन नावाचं गोष्ट असते. तुम्हाला डेड बॉडीवरती सगळं ऑर्गन स्टडी वगैरे करायचं होतं. तर आपण 12वी नंतर पहिली गोष्ट म्हणजे कॉलेज माझं ग्रामीण भागात असल्यामुळे तिथे खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. कारण मी खूप म्हणजे बऱ्यापैकी वडिलांची लाडकी असल्यामुळे घरी 12वी पर्यंतचं वातावरण खूप छान होतं. आणि अचानक तुम्ही ग्रामीण भागामध्ये 12वीचं वय झाल्यानंतर 17-18 वर्षाच्या पण असतो, अचानक तुम्ही ग्रामीण भागामध्ये शिकायला जाता आणि मग तिथे खूप चॅलेंजेस येतात. त्या चॅलेंजेसला मला खूप फेस करावं लागलं. असं आहे. त्याच्यात एक अविस्मरणीय जर मला असा खूप लक्षात राहण्यासारखा जर किस्सा सांगायचा असेल तर 11वी-12वीचा माझा एक किस्सा आहे. आम्ही 11वीला ठरवलं की बाबा आम्ही सगळ्या मुलींनी असं ठरवलं की आपण नामवंत कॉलेजमध्ये 11वी सायन्सला ऍडमिशन घ्यायचं. 10वी पर्यंतचं शिक्षण माझं झालं होतं मुलींच्या शाळेमध्ये, कन्या शाळेमध्ये झालं होतं. आणि 10वी नंतर आम्ही ठरवलं की 11वी सायन्सला आपण मोठ्या नामवंत शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. आणि त्या वडिलांचं असं म्हणणं होतं की नाही, जिथे सगळ्यात जास्त लोक आपल्या एरियामधून, आम्ही राहायचो निगडी प्राधिकरणामध्ये, तिथून आम्हाला आकुर्डी जवळ पडायचं, तर तू तिथे ऍडमिशन घे. म्हाळसाकन ज्युनियर सिनियर कॉलेज आहे, तिथे ऍडमिशन घे असं वडिलांचं म्हणणं होतं. पण मी म्हटलं नाही, मला मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवले पप्पा तुम्ही काही काळजी करू नका. तर वडील म्हटले की ठीक आहे, मग तू ठरवलंयस तर घे, चालेल म्हणून. मग आम्ही सगळ्यांनी एका नामवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथे आम्हाला बसनी प्रवास करून जावं लागायचा, वेळही जायचा. पण ते एजच तसं, टीनेज असतं ते, एज असं असतं की तुम्ही कोणाचं ऐकत नाही, तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करता. तर मग आम्ही सगळ्यांनी ते ऍडमिशन घेतलं आणि छान चालू होतं आमचं कॉलेज. मग एक दिवस असं झालं 11वी संपत आली होती, आता 12वी सुरू होणार होती. तर एक दिवस असं झालं की आमच्या बसला जायला लेट झाला. लेट झाल्यानंतर आम्ही असं कॉलेजमध्ये आमची प्रेयर व्हायची, सगळ्या प्रेयरमध्ये थांबली होती. आम्हाला लेट झाला म्हणून आम्हाला नेहमीप्रमाणे ज्यांना लेट होतं त्यांना बाजूला उभं करतात. आम्हालाही बाजूला उभं केलं. बाजूला उभं केल्यानंतर मग आमचे सर आले आणि उशीर का झाला वगैरे असं विचारत होते. आमच्या मागून अजून 2-4 मुली उशिरा आल्या होत्या आणि त्यांनी सोडलं. एक टीचर होते आमचे, त्यांना सोडलं, वरती पाठवलं. मग मला असं झालं की तुम्ही त्यांना का सोडलं, आम्हाला का नाही सोडलं, असं झालं. तर मी हा प्रश्न त्यांना विचारला. तर मी हा प्रश्न का विचारला म्हणून पहिले त्यांनी मला ओरडले की तू असं कसं मला विचारू शकते, मी तर तुझा टीचर आहे ना, तू कसं काय मला असं विचारू शकते. मग मी जर त्यांच्या आत्ता मी हा विचार करते, जर मी 16-17 वर्षाची मुलगी आहे तर त्या वयाच्या मुलांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की असं रिझन आहे किंवा काय. त्यांनी मला ते समजून न सांगता माझ्यावरतीच उलट खूप ओरडले मला ते. मग मला खूप राग आला त्या दिवशी. मग थोडंसं घरी गेल्यानंतर खूप डिस्टर्ब झालं मला. आणि असं आम्हाला कळालं की आता 12वीला आपल्याला रिॲडमिशन पण घ्यायचंच आहे. प्रायव्हेट कॉलेज होतं, नामवंत कॉलेज होतं, फीज खूप होती. मग म्हटलं आता असं वाटलं, घरी जाऊन वडिलांनाही सांगितलं पप्पा असं असं झालंय म्हणून. वडील बोलले की तुला मी सांगितलं होतं, आपल्या एरियातले सगळे मुलं मुली जिथे ऍडमिशन घेतात घरापासून जवळ, तिथे जा, तू केलंस का नाही केलं. मग एकतर आता वर्षभर 12वी सायन्स जसं कॉलेज म्हणतंय तसं वागायचं, किंवा स्वतःची लढाई ही स्वतः लढायची, कोणाचीही मदत घ्यायची नाही. मग रात्रभर मला झोप आली नाही. मी रात्रभर रडत होते, विचार करत होते आपण असं काय केलं पाहिजे की आपल्याला तिथून सुटका तर मिळेल आणि म्हाळसाकन कॉलेजमध्ये ऍडमिशन पण मिळेल, काय केलं पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून परत बसमध्ये जाईपर्यंत सगळ्या मुलींना तयार केलं. काय माहिती का, ते वय तसं होतं. मला खूप राग आला होता की तुम्ही मला सांगा ना कारण काय आहे. मग बंडाची भावना आपण बोलतो ना, ती भावना माझ्या बंडखोरी असते ना, ती भावना आली की माझ्या बरोबर का बरं असं पार्शलिटी होते. क्वेश्चन तुम्ही केला पाहिजे, असं का. आणि जर तुम्हाला जर कोणी दाबताय
तर मग तुम्ही एक तर तिथून साईडला झालं पाहिजे किंवा लढलं पाहिजे असं मला वाटतं. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलींना रेडी केलं. रेडी केल्यानंतर मग आम्ही कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर सरांना म्हटलं, सर असंही रिॲडमिशन घ्यायचंय तर मला LC हवा आहे. त्यांनी मला सांगितलं, माझ्याशी नको बोलूस, जा तू प्रिन्सिपलकडे जा. मग आम्ही प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेलो. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर प्रिन्सिपल बोलले, अगं राणी असं होत नाही, तुला कुठे ऍडमिशन मिळणार आहे आता. त्यांच्याकडे पॉवर आहे, सत्ता आहे ना, म्हणजे तसं म्हणत नाही मी, तेवढ्या कॉलेजचे ते डीन होते. बोलले तुला नाही ऍडमिशन कुठे मिळणार, शक्यच नाही. म्हटलं सर माझ्याबरोबर असं असं झालं, असंही रिॲडमिशन घ्यायचं तर मला माझं 12वी सायन्स शांतपणे, मला पुढे मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, तर मला माझं स्कोर करायचं, तर मी इतक्या प्रेशरमध्ये नाही राहू शकत. तर त्यांनी मला समजून पण सांगितलं. पण मला माहिती आहे आज ते छान बोलतील, उद्या परत तेच करतील. तर नाही, म्हटलं तुम्ही जर मला LC दिला नाही तर मी इथे बसणार. माझ्याबरोबर अजून 4-5 मुली आहेत, मी LC घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यांना वाटलं की कशालाही एवढं हे करेल, पण काय माहिती, मला अजून पण तो किस्सा आठवला की थोडे अंगावर काटे येतात. कुठून ती शक्ती आली माहिती नाही मला. आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसलो, वॉशरूमला नाही गेलो, जेवलो नाही, डबा नाही खाल्ला, पाणीही पिलं नाही. म्हटलं सर आम्हाला LC पाहिजे आहे, नाहीतर मी इथून उठणार नाही. तर सर बोलले ठीक आहे, देतो बाई तुला LC आणि एकदाच तुझ्या मनासारखं कर. लिटरली आम्ही 4-5 मुलींनी तिथून LC घेतला आणि गगनात आमचा आनंद मावत नव्हता. तिथून दुसऱ्या दिवशी परत आम्ही म्हाळसाकात ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमध्ये गेलो आणि मी देवाला प्रार्थना करत होती की प्लीज आता इथे ऍडमिशन मिळेल, जर इथे ऍडमिशन नाही मिळालं तर वर्ष वाया जाईल असं वाटत होतं. मग अजूनही मी त्या प्रिन्सिपलचं नाव सांगते, चांदगुडे सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला तेव्हा ऍडमिशन दिलं आणि माझं वर्ष वाया नाही गेलं. मी तेव्हा तिथे मी खूप रिक्वेस्ट केली आणि खरंच म्हाळसाकांत ज्युनियर आणि सिनियर कॉलेज खूप छान आहे. सामान्य मुलांपासून ते खूप हुशार मुलांपर्यंत सगळ्या प्रकारची मुलं तिथं शिक्षण घेतात. 12वी सायन्स माझं तिथे झालं. तिथं ABCDEH पर्यंत डिव्हिजन्स होत्या. एका डिव्हिजन मध्ये 120 मुलं असायची आणि मी स्टुडियस विद्यार्थिनी होते. कायम 10वी पर्यंत मी फर्स्ट बेंचवर बसायचे. फर्स्ट बेंचवर माझे सगळे बुक्स कम्प्लीट असायचे, सगळं कम्प्लीट असायचं. आणि मी अचानक 120चा क्लासरूम बघितला आणि मी 12वी सायन्सला उशिरा ऍडमिशन तुमचं झालं, बॅक बेंचर. मी बॅक बेंचर तेव्हा पहिल्यांदा बघितले की काहीच अभ्यास करत नाहीत, बॅक बेंचर्स कसे असतात ते मी पहिल्यांदा बघितलं. आणि मग हळूहळू आम्ही ओळखी करत करत 2-3 टेबल बेंचेस पुढे जात मग दुसऱ्या तिसऱ्या बेंचपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि माझं 12वी सायन्सचं असा एक तिथून सुरुवात झाली की जर मला कुणी अडवलं, जर मला पार्शलिटी केली, जर माझं काही चुकत नाहीये तरी मला दाबलं, तर मी तसं करणारी मुलगी नाहीये. मी चुकीच्या मार्गाने नाही जाणार. मी कायद्याच्या मार्ग, कदाचित आता हा कायद्याचा मार्ग, मला हा शब्द कळतो, तेव्हा नव्हता कळत. तेव्हा एवढंच कळत होते की नाही मी चुकीची नाहीये ना, तर मी कुणाला घाबरणार नाही. बरोबर, हा एक अविस्मरणीय क्षण आहे माझ्या 12वी सायन्स ऍडमिशनचा. तिथे तुमचं 12वी पर्यंतचं शिक्षण कम्प्लीट झालं. मग मेडिकल कॉलेजला कुठे ऍडमिशन घेतलं? 12वी नंतर माझं ऍडमिशन अहिल्यानगरमध्ये ARAC म्हणून कॉलेज आहे, ग्रामीण भागामध्ये ते येतं. तिथं ग्रामीण भागामध्ये माझं मेडिकलचं कॉलेज होतं. मेडिकलला ऍडमिशन घेतलं आम्ही. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण पण होती. तिथं गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून तिथं मुली आल्या होत्या. वेगळ्या वेगळ्या मैत्रिणींसोबत माझी मैत्री झाली. तर पहिलं वर्ष डिसेक्शन मेन आहे मेडिकल कॉलेजला. फर्स्ट इयरला तुम्ही गेल्यानंतर जसं मुन्नाभाई MBBS मध्ये तुम्ही डिसेक्शन बघता, ते वातावरण खूप छान होतं. अजूनही त्याच्यामध्ये खूप तुम्हाला डिफिकल्टीज येतात. ती बॉडी प्रिझर्व्ह केलेलं एक कंटेनर असतं, त्याच्यामध्ये फॉर्मॅलिनचा तो वास असतो. ते सगळं करताना म्हणजे अनुभव खूप म्हणजे वेगळे वेगळे अनुभव आले. त्याच्यानंतर फर्स्ट इयरचं जेव्हा शेवटचं तुमचं वर्ष येतं तेव्हा NSSचा कॅम्प असतो तुमचा. म्हणजे तुमचं कॉलेज तुम्हाला ग्रामीण भागामध्ये, म्हणजे जिथे कॉलेज होतं तिथून 20 ते 25 किलोमीटरवरती तुमचे छोटे छोटे गाव असतात. त्या गावामध्ये तुम्ही जवळजवळ 20 दिवस राहायचं असतं. तिथेच तुम्ही स्वतःचं जेवण बनवायचं, तिथेच तुम्ही दिवसभर काय काय ऍक्टिव्हिटीज करायच्या, रात्रीचं जेवण बनवायचं. आणि आम्हाला एक टास्क दिला होता तेव्हा की तुमच्या त्या एरियामध्ये पर्टिक्युलर किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुपोषित मुलं किती आहेत. कुपोषित म्हणजे त्यांनी एक मेजरमेंट दिलं होतं आम्हाला की या मेजरमेंटमध्ये किती मुलं असतील तर किती, ती सगळी शोधून काढायची आणि मग त्यांना आपल्याला मेन प्रवाहामध्ये घेऊन यायचं आहे. आदिवासी भाग वगैरे पण त्याच्यामध्ये यायचे. तर आम्ही जवळजवळ 20-20, 30-30 किलोमीटर आमचे ग्रुप केले होते. जवळजवळ 60 मुलं असतील ना, तर 20-20 जणांच्या 4 टीम केल्या होत्या. तर खूप
खूपच अतिशय सुंदर असं नदी होती. त्या नदीच्या काठाला एक स्कूल होती, जिल्हा परिषदेची स्कूल होती. ती स्कूल आम्हाला दिलेली होती. जानेवारी फेब्रुवारीचा महिना होता, खूप थंडीचे दिवस होते. तर तिथं तो कॅम्प होता. तर त्या कॅम्पमध्ये सकाळी उठल्यानंतर एक टीमला सगळ्या जणांचं 60 जणांचं जेवण बनवायचं असतं. तर तो अनुभव खूप सुंदर होता. मला जेवण यायचं, माझ्या आईने बऱ्यापैकी मला फक्त जेवण शिकवलं होतं. मला भांडी घासता येत नव्हती, मला कपडे धुवायला यायचे नाही, पण मला जेवण बनवता यायचं. तर ज्या मुलींना छान जेवण यायचं ना, ती मुलगी आपल्या ग्रुपमध्ये पाहिजे असं सगळ्यांना वाटायचं. तर मग मी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आम्ही बनवायचो. मला आठवतं ते लाल भोपळा असतो ना, त्या लाल भोपळ्याचे घारगे, तो आमच्या कॅम्पमध्ये खूप फेमस विषय होता. आता हा जो पॉडकास्ट बघतील, लाल भोपळ्याचे घारगे फेमस आहे. म्हणजे तो आम्ही बनवायला सुरुवात केली, पण आम्ही लहानच असल्यामुळे ती प्रोसिजर खूप मोठी, म्हणजे होईपर्यंत इतका उशीर झाला ना, बिचारे सगळे उपाय, म्हणजे खूप लेट झाला त्यांना, असं असायचं. त्याच्यानंतर मग एक टीम आहे ना, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आहे ना, फील्ड वर्क वरती जायची. म्हणजे तो टास्क असायचा प्रत्येकाला. आणि ह्या 20 दिवसामध्ये जी टीम चांगलं काम करेल त्या टीमला बक्षीस मिळायचं, ट्रॉफी होती त्यांना. आणि रोज संध्याकाळी आहे ना, सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. मग त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्ही वेगळे वेगळे, ज्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी येतात त्या गोष्टी परफॉर्म करायचं. मग कोणाला ऍक्टिंग येत असेल, कोणाला डान्स येत असेल, कोणाला कविता बोलायला येत असेल. आमचे एक सर होते, त्या सरांचं नीले नीले अंबर पे एक सॉन्ग होतं. ते इतके सुंदर नाही, थोडंसं बेसूरच होतं ते, पण अजूनही हे जे पॉडकास्ट जे बघतील त्यांना नीले नीले अंबर पे ते गाणं माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आठवेल ते गाणं. म्हणजे मी नव्हतं गायलं, आमचे एक अगत तंत्रचे सर होते, त्यांनी ते गाणं गायलं होतं. पण ते गाताना थोडे बेसूर होते ते, पण ते इतके गुंग झाले होते त्या गाण्यामध्ये ना, की समोरचं सगळं लिटरली सगळं पब्लिक हसत होतं, खाली पडून पडून हसत होतं, पण ते त्यांच्या गाण्यामध्ये गुंग होते की नीले नीले अंबर पे. असं खूप छान, असं अविस्मरणीय क्षण होते ते. असं करत करत मग शेवटी आमचे ABCD अशा टीम होत्या. त्या टीम मधून 20 दिवसांनंतर मग त्या टीम आणि म्हणजे ना, एक दिवसाचं जेवण, एक वेळेचं, दिवसातून 4 मील असतात. नाश्ता आम्ही करायचो, चहा करायचो. मग दुपारचं जेवण ना, त्या जिल्हा परिषदेची कधी स्कूलमध्ये जे सरपंच असतील त्यांच्या घरी असायचं, गावातले प्रतिष्ठित कोण व्यक्ती असतील त्यांच्या घरी असायचं. असं चणेगाव म्हणून ते होतं. त्या चणेगावामध्ये ना खूप जणांनी आमचं स्वागत केलं की बघा, एवढी मेडिकलची मुलं आहेत, आपली सेवा करण्यासाठी आले आहेत. तर खूप छान एक्सपिरियन्स भेटला. वेगळ्या प्रकारचे लोक संपर्कात आले. म्हणजे ना, आता मी तरी शहरी भागात राहिले होते, त्याच्यामुळे मला हा सगळा अनुभव, म्हणजे जवळजवळ 70-80% मुली ज्या होत्या त्या सगळ्या शहरी भागातल्याच होत्या. काही होत्या मुली ग्रामीण भागातून पण आलेल्या. मग त्यांना खूप सोपं जायचं त्या वातावरणाबरोबर ऍडजस्ट करताना. आम्हाला थोडं अवघड गेलं, पण तो अनुभव खूप छान होता. त्या अनुभवाने तुम्ही शिकत जाता, घडत जाता, बनत जाता, आणि मग तुमचं एक व्यक्तिमत्व सर्वांगीण विकास होतो असं मला वाटतं. हे किती वर्षाचं होतं मेडिकल कॉलेज? आम्हाला आमच्या वेळेस ना 1 वर्ष हे 1.5 इयर्स असायचं. असे आमचे 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर जवळजवळ 4.5 वर्षाचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, नंतर 1 वर्षाची इंटर्नशिप असते. त्या इंटर्नशिपमध्ये 6 महिने तुमच्या कॉलेजवरती असते. ते 3 महिने RH असतं, म्हणजे रुरल हॉस्पिटल असतं, आणि त्याच्यानंतर 3 महिने एक प्रायमरी हेल्थ सेंटर तुम्हाला देतात. तर तसं आम्हाला अहिल्यानगरला जे RH हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथेही खूप छान अनुभव होता. म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचे तुम्हाला पेशंट्स बघायला मिळतात. तुम्हाला महिन्यातून 8 ते 15 दिवस कॅज्युअलिटीची ड्युटी करावी लागते. कॅज्युअलिटीची ड्युटी म्हणजे काय, इमर्जन्सी सर्व्हिस तुम्हाला द्यावी लागते. तिथं बर्नचे पेशंट यायचे, ॲक्सिडेंटचे पेशंट यायचे, आदिवासी भाग तिथे खूप होता. तर मी पहिल्यांदा म्हणजे इंटर्नशिप झाल्यानंतर तिथं जेव्हा राऊंड होता तेव्हा असे वेगळ्या म्हणजे आदिवासी भागातून, म्हणजे डिलेव्हरी होताना बाईला जितका वेदना होतात तशा म्हणजे अर्धवट डिलेव्हरीच्या अवस्थेतल्या स्त्रिया बघितलेल्या आहेत, अर्ध्या बर्नच्या केसेस बघितल्या, अशा खूप वेगळ्या केसेस. म्हणजे अनुभव खूप होता. आणि त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर, म्हणजे एक प्राथमिक, जसं आपलं शास्त्रीनगर रुग्णालय आहे किंवा त्याच्या अंडर ज्या छोटे क्लिनिक्स येतात, तिथं 3 महिन्याचं असं 1 वर्षाची इंटर्नशिप झाली का मग तुमचं रजिस्ट्रेशन होतं. अच्छा. आणि ते स्पेशलायझेशन तुम्ही कधी निवडता? स्पेशलायझेशन तुम्ही तुमचं हे अंडर ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं 3 वर्ष परत एक CET द्यावी लागते. CET दिल्यानंतर मग तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन निवडता. ओके. आणि मग तुम्ही जॉब चालू केला की तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायचं? नंतर मग माझ्या वडिलांनी शॉर्टलिस्ट करून ठेवली होती मुलं. 3-4 प्रकारची मुलं शॉर्टलिस्ट करून ठेवली होती. जसं ऍक्च्युली ऑलरेडी खूप उशीर झाला होता तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे माझ्या वडिलांच्या
विचारसरणीतून विचार करायला गेलं तर पप्पा वाट बघत होते की कधी आता मुलगी येते वगैरे. वडिलांनी मग छान शॉर्टलिस्ट करून ठेवले होते. एक बिझनेसमॅन होता, एक डॉक्टर होता, त्याच्यात विनय सर एक होते, एक M.Pharm झालेला मुलगा होता. तर पप्पांनी शॉर्टलिस्ट केले होते. मला तर काही विचारलंच नव्हतं. मग त्याच्यामध्ये माझे वडील स्वतः शेतकरी. माझे वडिलांचा असा एक क्रायटेरिया होता लग्न करताना की मुलगी मला जर द्यायची असेल तर ज्याच्याकडे शेती आहे किंवा जो शेतकरी आहे मी त्यालाच देणार, असं त्यांचं ठाम मत होतं. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न करताना पण तेच बघितलं की शेती आहे ना बाबा, म्हणजे त्यांची धारणा अशी की बाबा उद्या तुझा नवरा बिझनेसमन असू दे, डॉक्टर असू दे, वकील असू दे, पण उद्या जर त्याचा बिझनेस कोलमडला, संकट आलं तर करणार काय तुम्ही? तर आपली जी मायभूमी आहे त्याच्यात तुम्ही लावलं तर खाऊ शकता, म्हणजे तुम्ही तुमचं पोट भरू शकता, कारण ते स्वतः शेतकरी आहेत. बरोबर. तर मिस्टर माझे सातारा जिल्ह्यातले वाई महाबळेश्वरच्या पायथ्याशी आमचं गाव आहे पसरणी. अच्छा, म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज झालं? हा, अरेंज मॅरेजच. त्याच्यानंतर मग तिथे माझ्या मिस्टरांची बागायत शेती होती आहे, म्हणजे त्याच्यामुळं माझ्या पप्पांनी माझ्या मिस्टरांना प्रिफरन्स दिला लग्न करताना. आणि माझं सासरे खूप उच्च शिक्षित आहे. सासरे माझे MBA फायनान्स त्यावेळेचे, दत्तात्रय कळंबे महाराज बँकेमध्ये ते सिनियर मॅनेजर होते. हा, खूप शिस्तबद्ध माझे सासरेही. माझ्या सासऱ्यांचा स्वभाव माझ्या म्हणजे वडिलांचं शिक्षण नव्हतं झालं, वडिलांना माहित होतं शिक्षण नाही झालं तर किती अडचणींना फेस करावं लागतं. त्याच्यामुळं माझे मिस्टर जे आहेत डॉक्टर विनय पाटील, त्यांच्याशी लग्न करताना त्यांनी त्यांचं कुटुंब बघितलं की सासरेच एवढे उच्च शिक्षित आहेत तर मुलगा तर अजून उच्च शिक्षित, म्हणजे तेवढं त्यांच्यामध्ये पण तेच कॅलिबर असणारच आहे. माझी सासूचा स्वभाव त्यांना आवडला. माझी सासू म्हणजे पूर्ण मुंबईकरच, शिवडी, BDD चाळीत लहानपण तिचं गेलेलं आहे. त्याच्या शिवडीची ती एकदम मुंबईकर, कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे मम्मी म्हणजे माझी सासूला एक फोन केला प्रॉब्लेम सॉल्व्ह. अरे पण मग काय आयुष्यात फरक पडला म्हणजे लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर फरक तर पडलाच. लग्न झाल्यानंतर मग मी माझं माहेर पिंपरी चिंचवड सोडून इथं कल्याण डोंबिवलीमध्ये शिफ्ट झाले. कल्याण डोंबिवलीमध्ये थोडं ऍडजस्ट होताना वेळ लागला, कारण पुण्यातलं वातावरण ते वेगळं असतं. पुण्यात थोडं शांत आहे, गर्दी नाहीये, रिक्षा गाड्यांचे आवाज कमी आहे. पुण्यामध्ये इथं खूप गर्दी होती. पहिल्यांदा म्हणजे मी स्टेशनला जाऊन अशी उभी राहायचे, फक्त ट्रेनची गर्दीच बघायची. पण माझ्या सासूजी मला बँकिंग शिकवलं. म्हणजे लग्न झाल्यानंतर मी प्रायव्हेट जॉब सुरू केला ना, तर माझं ठाण्याला कधी पहिले इंटरव्ह्यूज दिले ना, मी जस्ट पास आउट झाले होते, इंटर्नशिप जस्ट कम्प्लीट झाली होती, मग मी 2-4 ठिकाणी इंटरव्ह्यूज देत होते. तर माझे सासरे माझ्या सासूला सांगायचे की बाबा बघा सुनीता, तिला व्यवस्थित सगळं दाखव, कुठं काय असतं कुठं काय नाही असतं. म्हणजे थोडक्यात त्यांच्या घरामध्ये माझ्या सासरकडे त्यांच्या 3rd जनरेशनची मी मोठी सून आणि डॉक्टर मुलगी ना, तर आणि माझ्या सासू सासऱ्यांना मुलगी नाहीये, ते दोघंच भाऊ आहेत. तर थोडंसं पॅम्पर्ड सून आहे मी. तर माझ्या सासूनी मला लोकलचा प्रवास शिकवला. मी मागं सरायची ती गर्दी बघून, ती तर साडी घालून, मी तरी ड्रेस घालायचे. ती बोलते मला हात पकडून तिने ठाण्याला इंटरव्ह्यूला नेलं, कर्जतला इंटरव्ह्यूला नेलं, CSTला मेन, मुलुंड, घाटकोपर या ठिकाणी असे 4-5 इंटरव्ह्यू दिले. त्याच्यानंतर मग एका ठिकाणी मला जॉब मिळाला. जॉब मिळाल्यानंतर ती जवळजवळ 1 ते 2 महिने रोज मला तिथपर्यंत सोडायला यायची. हो, म्हणजे पूर्ण आपण एखाद्या लहान मुलाला KGला कसं सोडवायला जातं, म्हणजे त्यांना ते हे होतं की बाबा बिचारी ती पुण्यावरून आलेली आणि कसं ना ते एवढ्या गर्दीत कुठं परत पडली, हे झालं, स्काय वॉक आहेत. मला खूप खूप भीती वाटायची, गर्दीची भीती वाटायची. पण आता म्हणजे माझ्या सासूमुळे मी आज उभी आहे. जॉब किती वर्ष केला मग? जॉब मी साधारण 6 वर्ष पहिले जॉब केला. त्याच्यानंतर कोविड आलं. कोविडच्या 1 वर्षामध्ये थोडंसं वर खाली झालं, म्हणजे 3 महिने तर सगळंच बंद होतं. पण आम्हाला कंपल्सरी गव्हर्नमेंट जॉब, हे कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या OPD ह्या करायच्याच होत्या. मग त्याच्यानंतर 4 वर्ष मी गव्हर्नमेंट जॉब केला. गव्हर्नमेंट जॉब करतानाही परत सगळे प्रॉब्लेम्स येतच असतात, खूप येत होते. अच्छा, स्वतःची प्रॅक्टिस चालू केली? हा, स्वतःची प्रॅक्टिस म्हणजे मी जॉब करायचे, माझं 9 to 5 जॉब असायचा. संध्याकाळी आल्यानंतर घरी मग थोडंफार हे केल्यानंतर संध्याकाळच्या OPDला मी माझ्या मिस्टरांसोबत OPD शेअर करायचे. हा, मग मी संध्याकाळी जेव्हा त्यांच्या OPDवर बसायचे ना, तेव्हा मला एक पूर्ण वेगळा अनुभव मिळायचा. तिथून मला ते समाज सेवा म्हणतो ना आपण, की एखाद्याला आपण जर फ्री ऑफ कॉस्ट बघितलं
तर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो म्हणजे उल्लेखनीय, म्हणजे तुम्हाला तो जॉब सॅटिस्फॅक्शन देणार. जॉब सॅटिस्फॅक्शन जे असतं ना ते मला माझ्या नवऱ्याकडून शिकायला मिळालं. अच्छा. मला पहिल्यांदा खूप ते ऑकवर्ड वाटायचं की सकाळी मी जेव्हा जॉब करायचे ना तिथं वातावरण वेगळं असायचं की पैसे घेतलेच पाहिजे, बिलिंग हे झालंच पाहिजे. म्हणजे मी असिस्ट करायचे कन्सल्टंट सरांना, तर तिथं वातावरण वेगळं असायचं. सध्याकडे ओपीडीवर बसायचे तेव्हा तिथं वातावरण वेगळं असायचं. परत जेव्हा गव्हर्नमेंट जॉब करत होते तिथं वातावरण वेगळं होतं. आणि जेव्हा ओपीडीला मी बसायचे सरांसोबत, डॉक्टर विनय पाटील यांच्यासोबत जेव्हा ओपीडीवर बसायचे तेव्हा तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक यायचे. इमर्जन्सी पण लोक यायचे. सर कधीच म्हणायचे का नाही पहिले बिल दे, पहिलं पैसे भर, ते बोलतो ना फॉर्म पहिला भरो फिर इलाज होगा, बरोबर असं नाही. पहिले सर म्हणायचे पहिले जाऊन हे तपास करून ये, पहिले जाऊन ऍडमिट हो, पैशाचं नंतर बघू. अच्छा. आणि मग पहिले मलाच वेगळं वाटायचं की किती हा विरोधाभास आहे. पण मग तोच पेशंट जेव्हा इमर्जन्सी सर्व्हिस त्याला मिळायची, तो त्याचे डायग्नोसिस त्याचं व्हायचं आणि जो तेव्हा फिरून यायचा ना तो स्वतःहून पैसे काढून द्यायचा. म्हणजे मग सरांची फीस जर सपोज 200 रुपये असेल तर 500 रुपये देऊन जायचा. आणि मग हळूहळू त्याच्यातून ना सवय झाली मला पण ती. हळूहळू मला लोक कळायला लागले, लोकांच्या भावना कळायला लागल्या. म्हणजे सगळं म्हणजे समाजसेवेचं किंवा लोकसेवेचं मी म्हणेल ना तर मला माझ्या मिस्टरांनी ते शिकवलं किंवा त्यांच्यातून मी हळूहळू बघत गेले आणि मग ते मी शिकले. अच्छा. मग ह्या भावनेतूनच ती डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन सेवा सुरू केली. हा, झालं काय ना की ऍक्च्युली कोविडमध्ये काय झालं ना, आम्ही जिथे राहतो ना तिथे ऑनलाईन कन्सल्टेशन खूप वाढायला लागलं. कारण आपण कोणाला हात लावू शकत नव्हतो, कोणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं, ते लोक पण आपल्या घरी येऊ शकत नव्हते. मग ते ऑनलाईन कन्सल्टेशन इतकं वाढायला लागलं, दिवसभर फोन वाजायचे. मग नंतर आम्ही एक टाइम ठेवला की बाबा आपण एवढ्या टाइमपासून एवढ्या टाइमपर्यंत ठेवूयात. पण तरी सुद्धा त्या टाइमच्या व्यतिरिक्त रात्री पण फोन यायचे, लोक घरी यायचे, विनय आहे का. आणि विनय सर ते आमच्या इथे जो एरिया आहे सखाराम नगर कॉम्प्लेक्स, ते लहानपणापासून तिथंच लहानाचे मोठे झाले. त्यांना प्रत्येक जण ओळखतो. त्यांची प्रॅक्टिस होती गरिबाच्या वाडा म्हणून एक एरिया आहे तिथे होता, तिथे पण सगळेजण त्यांना ओळखतात. आणि मग कोविडमध्ये कायच केलं ना, मग सरांनी आमचे एका क्लिनिकचे आमचे 2 क्लिनिक झाले गरिबाच्या वाड्यामध्ये आणि आम्ही जिथे राहतो तिथेच बिल्डिंगच्या खाली. मग त्या ह्याच्यातून सरांना असं वाटलं की खूप असे लोक आहेत की ज्यांना हॉस्पिटलची किंवा ओपीडीची किंवा ब्लड टेस्ट ज्या कराव्या लागतात ते परवडत नाहीत. प्रत्येकालाच म्हणजे जेव्हा वेळ आहे ना तेव्हा होत नाहीये. मग सरांनी असं ठरवलं की आपण एक फाउंडेशन चालू करूयात. मग त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाचं फाउंडेशन चालू केलं, डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन. तर या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन मधून आमची एक पॅथॉलॉजी लॅब आहे, पाटील्स डायग्नोस्टिक म्हणून. तर तिथे आपल्या म्युन्सिपाल्टीमध्ये जेवढ्या रेटमध्ये होतात त्याच्यापेक्षा 10 ते 20 रुपये थोड्या कमी याच्यामध्ये आपल्या इथं ब्लड टेस्ट होता. नो लॉस नो प्रॉफिट या बेसवरती चालणारी आमची संस्था आहे. तिथे ब्लड टेस्ट, ECG अतिशय कमी माफक दरात होतात, स्वस्त दरात होतात. त्याच्यानंतर दर महिन्याला एक असा कॅम्प असतो, कधी कधी महिलांसाठी जर महिला दिन असेल तर महिला दिनासाठी त्यांच्या हिमोग्लोबिन तपासणी असेल, महिलांच्या पॅप्समियर चाचणी असेल, मॅमोग्राफी असेल, आम्ही फ्रीमध्ये ठेवतो. हा, फ्रीमध्ये सर्व महिलांसाठी. जर कधी बालदिन असेल, 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, तर मग त्याच्या पुढे मागे सुट्टीचा दिवस बघून आम्ही सर्व लहान मुलांसाठी फ्री आरोग्य शिबिर ठेवतो. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असतात आणि दर महिन्याला असा एक काहीतरी शिबिर असतं की त्या शिबिरमध्ये लोकांना काहीतरी सेवा मिळेल, असं आहे. असं हे सरांच्या संकल्पनेतून उभा राहिलेलं डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन. अरे वा. पण ना लग्नाच्या आधीचं आपलं लाईफ वेगळं असतं, लग्नानंतर सडनली सगळं चेंज होतं. तर मग तुम्ही आता एवढ्या साऱ्या गोष्टी करता, तुमचा व्यवसाय असेल, तुम्ही जे समाजकार्य करताय, त्याच्यानंतर घराची जबाबदारी, हे कसं सगळं मॅनेज करता. आणि घरच्यांचा मेन म्हणजे तुमचे सासू सासरे असतील किंवा तुमचे मिस्टर असतील डॉक्टर विनय पाटील यांचा किती सपोर्ट मिळतो आणि त्यांच्याकडनं तुम्ही स्पेशली काय शिकलात? सुरुवातीच्या काळामध्ये ऑब्व्हियसली म्हणजे खूप अवघडच गेलं. खूप वेळा मी आजारी पडायचे, खूप वेळा आजारी पडायचे. म्हणजे महिन्यातून नंतर लग्न झाल्यानंतर मला बाळ झाल्यानंतर तो जेव्हा 10 महिन्याचा होता ना तेव्हापासून मी माझ्या सासूकडे त्याला ठेवून जाते. आणि माझी सासू म्हणजे एवढ्या पुरोगामी विचारांची आहे ना, म्हणजे मॉडर्न विचारांची आहे ना, की तिला जर मी सांगितलं ना की मम्मी तुम्ही हे करा तर ती लगेच हे करणार. कारण तिला माहिती की आपला मुलगा आणि आपली सून हे डॉक्टर आहे, ते जे सांगतील ते बरोबरच आहे. पहिलं फक्त 1 वर्ष 1 ते 1.5 वर्ष आमच्या दोघींना ॲडजस्टमेंट करायला लागला. माझ्या वडिलांनी एक त्यांचं वाक्य मी नेहमी आठवते की जर तू प्रेम, आदर, रिस्पेक्ट समोरच्याला एका हाताने दिला ना तुला 100 हाताने तो रिटर्न मिळेल. बरोबर. माझ्या बाबतीत सेम तसंच झालं
माझी सासू ही माझी आईच आहे आता. सासू सासऱ्यांबरोबर माझं रिलेशन खूप घरच्यांसारखं आहे, म्हणजे माझ्या आई वडिलांसारखंच आहे. आणि त्याचा माझ्या आई वडिलांना खूप आनंद आहे. माझ्या आई वडिलांना फोन करायला मला वेळ नसतो. माझे आई वडील माझ्या सासूला फोन करून विचारतात आज कुठे मंजू, काय कसं चाललंय, त्यांच्याकडून मग त्यांना कळतं, मग ते जबरदस्ती करत नाही. माझं या ठिकाणी ना प्रत्येक आईला किंवा प्रत्येक महिलेला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमच्या मुलीचा संसार सुखी बघायचा असेल तर त्याच्यामध्ये लुडबुड करू नका, क्वेश्चनिंग करू नका, थोडा वेळ द्या तिला ऍडजस्ट व्हायला त्या फॅमिलीमध्ये. जर नाही ऍडजस्टमेंट झाली तर तुम्ही बसा, चर्चा करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम हा चर्चेनेच सुटतो मला असं वाटतं. तर जर अननेसेसरी तुम्ही त्या मुलीला जबरदस्ती करू नका, असं कर असं कर असं कर असं मला वाटतं. पण जर खरंच प्रॉब्लेम होतच, खरंच त्या एखाद्या बाईला एखाद्या मुलीला सासरकडून खरंच त्रास होत असेल तर तुम्ही ते हे करा. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की आईने इंटरफिअर नाही केलं पाहिजे. मग ती मुलगी स्वतःचे निर्णय घेईल, ती मुलगी स्वतः फाईट करेल आणि ती उभी राहील असं मला वाटतं. तर मॅडम तुम्ही या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या मार्फत कोणते कोणते उपक्रम राबवता? डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनमध्ये सर्वप्रथम म्हणजे आपल्या इथे सर्व पॅथॉलॉजी लॅब आहे, त्याच्यामध्ये स्वस्त दरामध्ये ब्लड टेस्ट ECG केले जातात. तसेच महिलांसाठी वेगवेगळे योजना आहेत, पेरितक्ता, घटस्फोटी, सिंगल मदर असेल तर त्यांना आपण मोफत औषधोपचार करतो, तपासणी करतो. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण फ्रीमध्ये बघतो, म्हणजे त्यांच्याकडून आपण पैसे घेत नाही. तसेच सफाई कर्मचारी आपल्या इथे भरपूर आहेत, त्या सफाई कर्मचाऱ्यांना पण आपण फ्रीमध्ये बघतो, त्यांच्याकडून कुठलेही पैसे घेत नाही. तसेच अजून कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण आपण म्हणजे घरगुती पण काही प्रॉब्लेम असतील तर ते आपण सॉल्व्ह करतो. तसेच म्हणजे आमचं जे इथं क्लिनिक आहे, आमचा जो प्रभाग आहे त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जिथे स्कूल असतील, स्कूलमध्ये आमचे मोफत आरोग्य शिबिर असतात. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये पण मोफत आपण आरोग्य शिबिर लावतो. असं आहे. सरकारी योजना आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा सरांनी जवळजवळ 2,500 फॉर्म भरले होते. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं सगळ्यांना मग त्या योजनेचे फॉर्म फिलअप केले जातात. आधार कार्ड आहे, आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील. रिसेंटलीच आपण 2 दिवसापूर्वी कालच ज्या जीवन सर्टिफिकेट जे असतं, जे रिटायर्ड लोक आहेत ज्यांना पेन्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा ते सर्टिफिकेट काढावं लागतं, ते फ्रीमध्ये आपण आपल्या फाउंडेशनमध्ये करत असतो. अशा वेगळ्या वेगळ्या योजनांनी परिपूर्ण असं आमचं डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन आहे. अरे वा, छान. कारण काय होतं, बऱ्याच वेळा सरकारी योजना असतात पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना माहितीच नसतात की त्याच्यासाठी कसं अप्लाय करायचं वगैरे. ते तुम्ही खूप छान काम करता. हो, अजूनही बऱ्यापैकी योजना आहेत ज्या पाईपलाईन मध्ये आहेत, येणार आहेत आता नवीन योजना. तेच मी विचारणार होतो, काय विचार आहे पुढचं तुमचं? असं सांगू नाही शकत आपण की आत्ताच, कारण बदल होत असतात. बरोबर, रोजच्या जीवनामध्ये जसे जसे बदल होतात. पण हे तर फॉर शुअर आहे की डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन हे लोकांसाठी आहे. आपण बघतच असाल की आतापर्यंत कसं आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. अजूनही मोठ्या स्केलवरती ते जाणार आहे. थोडा वेळ लागेल ते, कारण आम्ही अगदी ते रोप लावलंय. म्हणजे आता 3रं वर्ष आमचं चालू आहे. 2 वर्ष पूर्ण झाले, 3रं वर्ष आमचं चालू आहे. तर छोट्या स्केलवरती आम्ही चालू केलंय. तर हळूहळू मोठ्या स्केलवरती अजून लोकांपर्यंत ते जाणार आहे. आता सध्या आमच्या प्रभागामध्ये ते काम करत आहे, अजून मोठ्या स्केलवरती ते नक्कीच जाईल. त्या हिशोबाने आमचे चांगले प्रयत्न चालू आहेत. छान छान. डॉक्टर विनय पाटील सरांबद्दल काय सांगाल? डॉक्टर विनय पाटील सरांबद्दल तर मी आता जसं तुम्हाला सांगितलं की समाजसेवा, लोकसंपर्क, तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन लोकांचं म्हणजे रात्री 2:30 वाजता पण असेल, कोणी दरवाजावर आलं, इमर्जन्सी आलं तर त्याला पटकन जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं, त्याचं बिल कमी करणं, किंवा जसं एखाद्याचं नसेल काय तर त्याला 2 दिवसांनी, म्हणजे त्या डॉक्टर असल्यामुळे सर त्या कन्सल्टंट डॉक्टरांशी, त्या स्टाफशी, त्यांच्याशी बोलून मग लोकांना खूप आधार मिळतो. किंवा कुठं बिल्डिंगमध्ये पाणीच येत नसेल किंवा कचराच साठला असेल, कचराची गाडी चाली नसेल तर सर लगेचच त्याच्यावर ऍक्शन घेतात, ताबडतोब तुमचं काम होऊन जातं. अच्छा. सरांनी डॉक्टरकी सोबत वकिली पण केली आहे? हा, झालं कसं, 15 वर्ष सरांनी मेडिकल प्रॅक्टिस केली. त्याच्यासोबत मी पण सरांना असिस्ट करत, सरांकडून मला शिकायला भरपूर मिळालं. त्याच्यानंतर कोविडमध्ये त्यांनी LLB करण्याचा निर्णय घेतला, जेव्हा आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा तो LLBचा तो एज बार जेव्हा बाजूला केला तेव्हा सरांनी LLB करण्याचा निर्णय घेतला. जसं आपण ठरवतो ना, म्हणजे आम्हाला मेडिकलमध्ये ना सेकंड इयरला एक सब्जेक्ट असतो, फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्झिकोलॉजी. दैनंदिन भाषेत सांगायचं झालं तर CID मध्ये तो जो डॉक्टर असतो तो शवविच्छेदन करतो, पोस्टमॉर्टम करतो. जो डॉक्टर असतो तो शोध लावतो की हे कशावरून झालं असेल, काय झालं असेल. तर थोडंसं त्या गोष्टींमध्ये सरांना खूप इंटरेस्ट होता.
आणि मग तो एक्झाम देण्याचा कॅट एक्झाम देण्याचा तो एज बार पण हटवला. तर सरांनी अवघ्या 3 महिन्यामध्ये फक्त अभ्यास केला. ती परीक्षा खूप हार्ड असते. ते सर जेव्हा अभ्यास करायचे ना तेव्हा तो लॉजिकचा एक पेपर असायचा, सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स म्हणून एक सब्जेक्ट होता, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतं. लाखो लोक त्या परीक्षेला बसतात. त्याच्यातून काहीतरी 7,500 लोकचं सीट मिळतं त्याला. तर त्याच्यात सरांचा नंबर खूप वरती होता, म्हणजे 1500 का 1600वा नंबर होता. त्यांनी जिथं ठरवलं होतं त्याच कॉलेजला त्यांनी ऍडमिशन मिळवलं, म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यामधून. अरे वा, खूप छान. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी LLM पण केलं, म्हणजे क्रिमिनॉलॉजीमध्ये त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट क्रिमिनॉलॉजी होता. त्याच्यामध्ये त्यांनी LLM पण केलं आणि आता त्यांच्या केसेस चालू आहेत. कल्याण कोर्टामध्ये त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. कधी कधी हायकोर्टात पण असतं, डिपेंड्स. आणि त्याच्याहून अजून सांगायचं झालं तर त्यांनी आता सुप्रीम कोर्टाची एक्झाम असते ती, त्याचं काहीतरी नाव आहे, मला पण एवढं डिटेल माहिती नाही, पण आता बरोबर असतात म्हणून माहिती आहे की त्यांना एकदा कोलकात्याची केस आली पण त्यांना लायसन्स नव्हतं त्यांच्याकडे. मग त्या केसला उभं राहण्यासाठी नेमकीच ती परीक्षा तोंडावर आली होती. मग ते मी असं म्हणते ती सुप्रीम कोर्टाची परीक्षा असते, मग त्याचं काहीतरी नाव आहे, मला आता लक्षात नाही. तर ती एक्झाम त्यांनी दिली आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी विथ डिस्टिंक्शन ती एक्झाम पास केली. म्हणजे मला एवढंच सांगायचंय तरुण लोकांना की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल एखाद्या गोष्टीमध्ये, तुम्ही तन मन धन लावून जर ती गोष्ट केली तर तुम्हाला नक्की यश त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे मृगजळाच्या मागे तुम्ही धावू नका, मेहनत करा, काम करा. म्हणजे एखादी गोष्ट आवडत असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही PhD करा. इथं मी कोणाला कमी नाही लेखत, पण एखादी जर भांडी घासत असेल, फरशी पुसत असेल तर तिने इतकी स्वच्छ फरशी पुसली पाहिजे, इतकी सुंदर भांडी घासली पाहिजेत की एखादी बाई म्हणाल मला हीच भांडीवाली पाहिजे, मला हीच कामवाली पाहिजे. इथं मी कोणाला कमी नाही लेखत आहे, पण मला हे सांगायचं की तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल ती तुम्ही तन मन धन लावून ती करा, प्रामाणिकपणे करा, तुम्हाला यश नक्की मिळणार. आणि सर आता दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत एवढे बिझी असतात ना की सरांनी पूर्ण ते जे मेडिकल आमचं क्षेत्र जे आहे, फाउंडेशन आहे, आमची पॅथॉलॉजी लॅब आहे, ओपीडी आहे, डे केअर सेंटर आहे, सगळं त्यांनी माझ्याकडे सोपवलं आहे. ते सगळं मी बघते आणि संध्याकाळी सर आले की मग सरांचं क्लायंट, मग म्हणजे लोकसंपर्क आमचं ऑफिस चालू असतं. मग सगळे लोक सरांना भेटायला येतात त्या ठिकाणी. मग तुमची राजकारणात सुरुवात कशी झाली? राजकारणाचं सांगायचं झालं ना तर माझे मिस्टर डॉक्टर विनय पाटील गेले 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पदाधिकारी आहेत. त्यांचा संबंध पहिले आला तो म्हणजे साताऱ्यामध्ये वाई खंडाळा महाबळेश्वरचे मदत पुनर्वसन मंत्री आपले मकरंद आबा पाटील यांच्यापासून त्यांचा राजकारणाशी संबंध आला. त्यांच्याशी म्हणजे गावापासून त्यांचा संबंध आहे. त्याच्यानंतर आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते असतात. मागे एक किस्सा सांगायचा झाला तर मी सांगेल की 1-1.5 वर्ष झाले त्या गोष्टीला. खूप जणांचं काम होतं, निवेदनं होती, काहीतरी काम होतं म्हणून सरांनी फोन केला होता दादांना फोन केला तर दादांनी उचलला नव्हता. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचा कॉल बॅक आला. तर सर अजितदादांना एवढे घाबरतात, घरात कोणाला घाबरत नाही, घरात खूप डॉमिनंट असतात ते. त्यांचा फोन आला की हा दादा, हो दादा, येस येस म्हणून. मग मला इतकं हसायला येतं ना जेव्हा दादांचा सरांना फोन येतो किंवा त्यांचं नाव जरी फोनवर आलं ना, म्हणजे आता आपण बोलू शकतो ना, तेव्हा असे उभे राहणार आणि हा सर, येस दादा, सर बोला, असं. तर म्हणजे माझे जे मिस्टर आहेत त्यांचे रोल मॉडेल आहेत. म्हणजे एखादं आपण कोणाचं फॅन कसं असतो तसं ते अजितदादांचे फॅन आहेत. म्हणजे त्यांना त्यांची शब्दशैली, म्हणजे त्यांचा जो वावर आहे, त्यांचं सकाळपासून रात्रीपर्यंत काम करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व माझ्या मिस्टरांच्या आयुष्यामध्ये खूप बदल करणारं आहे, प्रभावशाली आहे. त्यांना ते फॉलो करतात. ते नेहमी असं सांगतात की एकमेव असा माणूस आहे की जो वक्तशीरपणा आहे त्यांच्या अंगामध्ये. सकाळी 6 वाजल्यापासून जे काम करतात ते संध्याकाळी रात्र होईपर्यंत त्यांचं काम चालू असतं. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आमचे जिल्हाध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवलीचे, NCPचे माननीय जगन्नाथ आप्पा शिंदे साहेब. हे त्यांचे दुसरे रोल मॉडेल की या 2 लोकांना ते फॉलो करतात. त्यांचं कोविडमध्ये आप्पांनी असं एकही व्यक्ती नाही, म्हणजे कुठल्याही पक्षाचा तो माणूस असू दे, त्यांना फोन गेलाय ना त्यांच्यापर्यंत ते औषध ते जाणारच. कारण आपले जगन्नाथ आप्पा शिंदे साहेब हे ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे आपणच्या दारी कोणी गेलं की मला ही औषधांची मदत पाहिजे, असं आहे, तर तो त्यांच्यापासून कधी खाली हात जाणार नाही. असंच प्रवास करत करत एक दिवस माझ्या मिस्टरांसोबत मीही आप्पांना भेटले आणि जवळजवळ आम्ही 1 तास बोलत होतो.
म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना विचार बदलायला भाग पाडणारं व्यक्तिमत्व, पहिलं म्हणजे अजितदादा पवार साहेब आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आप्पा शिंदे यांनी मला बसून, आपण एखाद्या मुलीला कसं सांगतो की तुझं, त्यांनी मला असं सांगितलं की तुझं नशीब चांगलं की तुझा नवरा तुला सपोर्ट करतोय. आजकाल बायकांना खूप इच्छा आहे राजकारणात यायची, खूप महिलांना इच्छा आहे, पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. तुझा नवरा तुला सपोर्ट करतोय, तू ये, पण राजकारण नेहमी खराबच असतं असं नसतं. म्हणजे त्यांनी डायरेक्ट भाषेमध्ये मला असं सांगितलं की चारित्र्य जग, तुझं शील जग. म्हणजे तू जर नीट वागलीस तर लोकांची हिंमत नाही होणार तुझ्याकडे दुसऱ्या नजरेने बघण्याची, वाकड्या नजरेने बघायची. तर म्हणजे मला खूप शॉक झालं आणि मी तेव्हा ठरवलं की म्हणजे उद्या काही होऊ देत, म्हणजे मला माहिती नाही पुढचा प्रवास कसा असेल, काय असेल, पण जगन्नाथ आप्पा शिंदे साहेब म्हणजे माझ्या वडीलधारी आहेत ते, त्यांचा शब्द मी कधी खाली पडू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जे आम्हाला मार्गदर्शन असतं, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे तीच माझ्या मिस्टरांनी फॉलो केली आणि तीच आम्ही आता आमच्या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनमधून पुढे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत की तुम्ही तळागाळात जाऊन काम करा. म्हणजे सामान्य माणूसही अजितदादांपर्यंत पोहोचू शकतो. आत्ताच त्यांचा जनसंपर्क मेळावा झाला खडकवासलामध्ये पुण्यामध्ये. म्हणजे माझे खूप रिलेटिव्स राहतात पुण्यामध्ये. त्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं की किती सुंदर उपक्रम, त्यांनी कितीतरी कोटींची कामं तिथं केली. म्हणजे मी लहानपणापासून, खरं तसं सांगायला गेलं तर आत्ता खूप ऑफिशियली किंवा आता खूप आता त्यांच्याबरोबर, म्हणजे मी खूप फॉर्च्युनेट मला मानते की माझ्या मिस्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांना जॉईन केलं. का, ह्याचं कारण तर लहानपणापासून मी पिंपरी चिंचवडमध्ये लहानाची मोठी झाली आहे. लहानपणापासून मी अजितदादांना बघितलंय, आदरणीय पवार साहेबांना बघितलंय, सुप्रिया ताईंना बघितलंय. म्हणजे मी 4थी का 5वीत असेल, राधाकृष्ण मोरे प्रेक्षागृह म्हणून चिंचवडमध्ये प्रेक्षागृह आहे, तिथं आम्ही कोब्रा मार्शल आर्टचं आमचं कराटेचं बक्षीस वितरण त्यांच्याकडून मी घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना मी तेव्हापासून ओळखते. म्हणजे तसंच बालेवाडीमध्ये आमच्या खो खोच्या टीम जायच्या शाळेमधून, तर तिथंही दादांना मी लहानपणापासून बघितले. पण मला कधी वाटलं नव्हतं की मी भविष्यात, म्हणजे माझं भाग्य, मी माझं नशीब खूप हे मानते की फॉर्च्युनेट आहे की आज मी भाग्यशाली आहे की माझ्या मिस्टरांथ्रू मी आज NCPशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी आज जुडली गेलेली आहे आणि आज मी NCP डोंबिवलीमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत आहे. तर मला खूप बरं वाटतं, छान वाटतं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यामार्फत कोणती कामं केली आहेत इकडे डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमध्ये आमचे महिलांसाठी कार्यक्रम चालू असतात. ते जसं फाउंडेशन मधून आमची कामं चालू असतात तसंच आप्पांमार्फत, दादांमार्फत आमची महिलांसाठी कामं चालू. लाडक्या बहिणीची योजना आमच्या एरियामध्ये इतकी प्रसिद्ध झाली ना की मला जेव्हा माझा मागे बड्डे होता 15 ऑक्टोबरला, तेव्हा आम्ही अदितीताईंना भेटायला गेलो होतो. महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मला माझ्या एरियातल्या जवळजवळ 200-250 बायकांनी असे फळं आणून दिली. म्हणजे ज्यांना जे शक्य आहे ते गिफ्ट्स आणून दिले. दिवाळी येणार होती, दिवाळीचे गिफ्ट्स आणून दिले. तर आता मला हे सगळं आदितीताईंजवळ किंवा आपल्या रुपालीताई चाकणकर मॅडमपर्यंत हे सगळं पोहोचवणं मला शक्य नव्हतं. मग त्या दिवशी आम्ही काय केलं की एक लेटर तयार केलं आणि त्यांना एक कृतज्ञता संदेश आमच्या डोंबिवलीच्या सर्व भगिनींकडून, लाडक्या बहिणींकडून एक कृतज्ञता संदेश आम्ही त्यांना, आपल्या आदितीताई मॅडमला तो दिला. म्हणजे एखादा मोठाही मंत्री जो आहे NCPचा, तो एक सामान्य माणसाशी बोलतो, त्यांच्याशी कनेक्ट करतो. म्हणजे त्यांना कमी लेखत नाही. म्हणजे त्यांच्या ज्या काही भावना आहेत, उद्या तुमचं काम होऊ देत किंवा नाही होऊ दे मला माहिती नाही, पण तुम्हाला सांगितलं जातं की हे बघ, हे असं असं आहे, तू असं असं कर, अशा पद्धतीने पुढे जा, तुझं काम नक्की होईल. पण आतापर्यंत मी किंवा माझे मिस्टर कोणतीही गोष्टी NCPच्या मार्फत घेऊन गेलो आणि काम नाही झालं असं कधी झालं नाही. आम्ही जी निवेदनं घेऊन गेले ती पूर्ण झालेली आहेत. सरांच्या मार्फत असे खूप लोक आहेत की जे दादांपर्यंत, पक्ष कुठलाही असू देत, असं काही नाही की तू याच पक्षाचा आहे आणि मग तू काम करायला जा. नाही, कोणत्याही पक्षाचा सरांजवळ माणूस येतो, त्यांना काम सांगतो आणि त्या पद्धतीने ते पुढेपर्यंत ते नेतात. आणि दादा मेन म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये असतो प्रत्येक तळागाळातल्या माणसांपर्यंत. तर सांगायचा भाग झाला तर माझे मिस्टर ह्या 2 व्यक्तींना खूप फॉलो करतात आणि आज माझेही ते आदर्श आहेत. निवडणुका येणार आहेत, म्हणजे महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, तर त्याच्यासाठी काय तयारी चालली आहे तुमची? निवडणुकांचं सांगायचं झालं तर निवडणुका काही येतात जातात. निवडणुका आल्या आहेत म्हणून आम्ही काम करत आहोत असं काही नाहीये. राजकारणासाठी आम्ही काम करतोय असं नाही. सरांचं काम तर आधीपासून चालूच आहे. त्यांना 5-6 वर्ष झालं मी जॉईन केले
आता त्या निवडणुका आल्यात म्हणून आम्ही काम करत आहोत असं नाही. निवडणुकाच्या आधी पण काम करत होतो, निवडणुका झाल्यानंतर पण जी कामं चालू आहे ती तशीच चालू राहणार आहेत. आणि राजकारणाचं सांगायचं झालं तर पक्षश्रेष्ठी जसं आम्हाला सांगतील तसं आम्ही करू. आणि मला अजून एक सांगेल मी की निवडणुकांमध्ये ना तुम्ही तुमचा लोकसंपर्क, आजूबाजूचे शेजारी असतील, आपल्या बिल्डिंगमध्ये राहणारे असतील, आपले ज्या मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, मला असं वाटतं की या राजकारणाच्या सगळ्या वातावरणामध्ये, निवडणुकीच्या सगळ्या वातावरणामध्ये ना तुम्ही माणूस नाही गमावला पाहिजे. बरोबर. माणुसकी नाही गमावली पाहिजे की मग हा ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, तो आज इकडे आहे, तो तिकडे आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही माणुसकीला धरून चाललं पाहिजे. आमचा ह्या एकच गोष्ट म्हणजे मला पर्सनली स्वतःला असं वाटतं की ही अमुक एक पक्षाची आहे, ती तमुक एक पक्षाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. बरोबर. माणूस जपला पाहिजे, मैत्री जपली पाहिजे, मैत्री हरवता कामा नये. बरोबर. खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही राजकारणाकडे कसं बघता किंवा आजच्या मुलांना काय सांगाल? कारण कसं होतंय की राजकारणाकडे आताची मुलं, तरुण पिढी आहे ना, ती थोडंसं निगेटिव्ह वेने बघतात की राजकारणी असे असतात, तसे असतात, किंवा जे काही त्यांचे समज गैरसमज असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण मला असं वाटतंय पर्सनली की कोणते क्षेत्र असेल, आपण जोपर्यंत जाऊन त्याच्यात ऍक्टिव्हली काम करत नाही ना तोपर्यंत समजणार नाही. आणि चांगलं काही करायचं असेल तर ते एक बेस्ट वे आहे की आपण मोठ्या स्केलवरती करू शकतो. म्हणजे जसं तुम्ही समाजकार्य जसं म्हणालात तसंच आपण त्याच्या मार्फत म्हणजे राजकारणाची कोणत्याही पक्षात थ्रू आपण मोठ्या लेवलला ते करू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, परफेक्ट. तसं तुम्ही काय सांगाल आजच्या मुलांना, तरुण पिढीला सांगेल की राजकारणाकडे बघताना आहे ना, पहिलं तुम्ही तुमचं फॅमिली बघितलं पाहिजे. तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना विचारलं पाहिजे आणि तुमची स्वतःची परिस्थिती ती आहे का की तुम्ही ही गोष्ट करू शकता का. तुमचे आज घरी आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, तुमची मुलं असतील, त्यांना पहिलं तुम्ही सॅटिस्फाईड करा, तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम पूर्ण करा. आणि त्याच्यातून जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही तुमचे छंद जोपासा. आणि राजकारणाकडे बघताना त्याच्यातून माझा काहीतरी फायदा होणार आहे म्हणून आता मी हे करतो आणि मी स्वतः त्याच्यातून फायदा काढतो असं बघून तुम्हाला राजकारणाकडे बघून चालणार नाहीये. तुम्हाला खूप म्हणजे छोट्या छोट्या लोकांपर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हे जर काम तुम्ही पहिले तुमच्या घरापासून चालू करा. घरातल्या व्यक्तींना तुम्ही म्हणजे समाधानी करा. जर तुम्ही एखादी गोष्ट करायला जात आहात आणि घरातले लोक बोलतात नाही ते तू करू नकोस, तर एकतर त्यांना तुम्ही समजून सांगा, बसा त्यांच्याबरोबर डिस्कस करा. हे बघ आई किंवा हे बघा बाबा की मी बँकेत नोकरी करत आहे किंवा कुठलंही तुमचं बिझनेस असेल, तुमचं शॉप असेल, तर हे बघ मी माझं हे शॉपचं काम पूर्ण केलेलं आहे, माझं हे आजचं टार्गेट आहे, हे मी माझं पूर्ण केले. आता उरलेल्या वेळामध्ये मी माझं राजकारणाचं काम, कारण असतं कोणाकोणाला लोकसेवा, समाजसेवा, राजकारण ह्या गोष्टी आवडतात करायला, लोकांमध्ये जाऊन काम करायला आवडतं. पण मग ते लोकांसाठी जेव्हा तुम्ही काम कराल ना तेव्हा त्याच्यामधून तुम्ही अपेक्षा करू नका की हा आज मला एवढं गोष्ट मिळेल आणि मग मी ते करणार. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मला नाही वाटत तुम्ही कधी सक्सेस व्हाल, तर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल. बरोबर, मला असं वाटतं. कारण तुम्ही एक जर चौकट, एक हे असं अमाऊंट किंवा असं काहीतरी चौकट ठेवून जर राजकारणात गेला, समाजकारणात गेला, तर मला नाही वाटत ते लॉंग लास्ट राहतं किंवा ते टिकतं. राजकारणामध्ये ना राजकारण तर लागेलच तुम्हाला, पण तुम्ही पहिले सुरुवात करा, घरापासून सुरुवात करा. मला असं वाटतं की तुम्ही तेवढे कॅपेबल स्वतः बना, त्याच्यासाठी हार्डवर्क करावं लागतं. शॉर्टकटमध्ये काहीच नाही मिळणार आहे. मला असं वाटतं तरुण पिढीला मी हे सांगेल, पहिले काम करा, शॉर्टकटमध्ये जाऊ नका. आता मी आज बघते की प्रत्येक जण फक्त मोबाईलच्या मागे पडलेला असतो, रील्स बनवतात, रील्स टाकतात. ती पण गोष्ट आहे, चांगली आहे, मी म्हणते की ती चुकीची नाहीये. तुम्ही ते शिका पहिले, त्याचं प्रॉपर डिग्रीमध्ये एज्युकेशन घ्या, ते तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही वापरा. पण कुठला शॉर्टकट वापरू नका. कारण जर तुम्ही सचोटीने काम केलं नाही, जर तुम्ही माझा त्याच्यामध्ये काहीतरी फायदा आहे आणि मग ते तुम्ही काम करायला गेला, मग ती तुमची सचोटी नाहीये. तुम्ही ऑनेस्ट नाहीये, तुम्ही प्रामाणिक नाहीये. आणि माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे. जसं मला माझ्या वडिलांनी शिकवलं, जसं दादांनी सांगितलंय, आमच्या आप्पा शिंदेंनी सांगितलंय की सचोटीने प्रामाणिकपणे काम करा तर तुम्ही नक्की पुढे जाल, असं मला वाटतं. प्रामाणिकपणे करा आणि स्वतः तेवढे कॅपेबल बना की तुम्ही 4 गोष्टी समोरच्याला द्याल. आणि मग तुम्हाला ते सक्सेस, तुम्हाला जे यश पाहिजे ना, ते जसं 3 Idiots मध्ये सांगितलंय की तुम्ही सक्सेसच्या मागे पळू नका, सक्सेस तुमच्या मागे येईल, पण तुम्ही तेवढं पहिलं हार्डवर्क करा, शॉर्टकटचा यूज करू नका. काम करा, पहिले काम करा. कॅपेबल, मला हे म्हणायचं की तुम्ही कॅपेबल बना, तुम्ही स्वतः पहिले कॅपेबल पाहिजे त्याच्यासाठी. तरुण पिढीला मी हे सांगेल
अभ्यास, हार्डवर्क, छंद जोपासा, तो छंद असा जोपासा की त्याच्यातून तुम्ही मोठे व्हाल, यशस्वी व्हाल. असं म्हणजे टाइमपास, थोडक्यात सांगा, टाइमपास म्हणून छंद करू नका किंवा घरच्यांना खोटं बोलून, खोटं सांगून मी हे करत आहे आणि करत तर वेगळंच आहे असं करू नका. शॉर्टकटमध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. प्रामाणिकपणे सचोटीने काम करा, तुम्ही नक्की पुढे जा. ओके मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमची आतापर्यंतची लाईफ लर्निंग सगळ्यात मोठी काय आहे आणि तुमचं पुढचं व्हिजन काय आहे? विजन तर माझं तेच, डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन जे आम्ही रोप लावलं आहे ते आता मोठं करायचं आहे, त्याचा विस्तार करायचा आहे मोठ्या स्केलवरती. आणि लाईफ लर्निंग मी सांगेल की पैसा महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही जे काम करता, जेव्हा तुम्ही काम करताना समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरची जे हास्य येतं तुमच्या लोकसेवेतून, समाजसेवेतून, म्हणजे ज्याला गरज आहे तेव्हा तुम्ही त्याला जेव्हा इमर्जन्सीमध्ये त्याला सेवा देता आणि मग त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ते खूप महत्त्वाचं आहे. ते जॉब सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे. मी आरोग्य सेवा जेव्हा देते आज लोकांना किंवा मी जे काउन्सलिंग करते लोकांचं, त्या काउन्सलिंगमधून मला खूप आनंद मिळतो. ती जी बाई आहे, ती जी व्यक्ती आहे, माझ्याकडे येऊन तिची प्रॉब्लेम सांगते, मग तेव्हा जेव्हा मी फक्त बोलून सुद्धा त्या बाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, ती खुश होते. तर मला असं वाटतं की पैसा महत्त्वाचा नाहीये, पैसा तर लागतोच रोजच्या गोष्टींसाठी, पण इतका महत्त्वाचा नाहीये की तुम्ही दुसऱ्याला त्रास देऊन आला पाहिजे तो तुमच्या. मला एवढंच लाईफ लर्निंग आतापर्यंतच्या एक्सपिरियन्समधून मी हे शिकले की पैसा महत्त्वाचा नाहीये. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, जेव्हा मी बिल्डिंगच्या खाली उतरते आणि माझ्या डिस्पेन्सरीमध्ये जाते तेव्हा 4 बायका मला भेटतात, मॅडम कशा आहात, लहान मुलं लिटरली डॉक्टर काकी असं येऊन जेव्हा म्हणतात, डॉक्टर मामी, हाक मारतात मला, डॉक्टर कुठून आहे, रिक्षात बसलेले असतील मला हाक मारतात. मग ते जे आहे ना ते खूप मनाला समाधान देणार आहे. माझं मी आज जे डॉक्टर आहे, डॉक्टरमधून मला जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतंय ना ते मी कितीही मोठ्या महलात गेली ना तर ते मला नाही मिळणार आहे. लोकसंपर्कातून, जे महिलांमधून, ज्येष्ठ नागरिकातून जेव्हा मी त्यांना इमर्जन्सी सेवा देते तेव्हा जे आशीर्वाद देतात ना, आयुष्यमान भव, सुखी राहा, तर ते कुठंच तुम्हाला मिळणार नाहीये. कितीही पैसे देऊन ते येणार नाहीये. तर मला असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, लोकसेवा, समाजसेवा, भले ती छोट्या स्केलवरती असू दे, ती हळूहळू मोठ्या स्केलवरती नेली ना तर अजून बरं वाटेल मला. बरोबर. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली, खूप गोष्टी शिकता आल्या तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.